नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज आपण अशा व्यक्तीला बोलवत आहोत, तो क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा उतरला त्याने धमाकाच केला आहे. जेव्हा त्याच्या हातात बॅट होती किंवा त्याच्या हातात बॉल होता तेव्हा समोरच्या टीमचे 12 वाजवले. एक अशी पर्सनॅलिटी, ती जेव्हा ॲडव्हर्टायझिंगच्या दुनियेत उतरली, तिने ज्या गोष्टीची ॲड केली ती गोष्ट लोकांनी खरेदी केली. एक असा व्यक्ती जो जेव्हा कॉमेंट्रीच्या मैदानात उतरला तेव्हा त्याने बाकीच्या कॉमेंटेटर्सला बाजूला केलं, त्यांची बोलती बंद केली. मित्रांनो, आजचा खटला आपकी अदालतमध्ये. फॉर्मर इंडियन क्रिकेट स्टार कपिल देव आपकी अदालत मध्ये हजर व्हा. याआधी की कपिल देव यांच्यावर आजचा खटला सुरू करू, आजचे जज TSR सुब्रमण्यम यांची अनुमती घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. कारवाई सुरू करा. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप कपिल देव यांच्यावर. आपकी अदालत मध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की ते फक्त स्वतःविषयी विचार करतात. कपिल जे क्रिकेटचे स्टार आहेत यांच्याविषयी जर बोलायचं झालं, विशेष करून आज आम्ही अझरुद्दीन यांच्याविषयी बोलू इच्छितो. मॅच फिक्सिंग मध्ये तुमचं सुद्धा नाव आलं होतं, अझहरचं नाव आलं होतं, अजय जडेजाचं नाव आलं होतं. तुम्हाला CBI कडून क्लीन चिट मिळाली, क्रिकेट बोर्डाकडून क्लीन चिट मिळाली, पण अझरुद्दीनला तुम्ही अर्ध्या वाटेला सोडून आलात, बाजूला झालात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक प्लेअरला स्वतःविषयी माहिती असायला हवी आणि समोर ओरडून बोललं पाहिजे की जसं जर चूक झाली असेल तर मान्य केलं पाहिजे चूक झाली आहे. आणि मला असं वाटत होतं की मला इतकं माहीत होतं की अझहरने जे हिंदुस्थानसाठी केलं आहे ते कुठल्या इतर प्लेअरने केलेलं नाहीये. ज्याच्यावर दोष होता ते आपण फक्त अनुमान लावू शकत होतो, विचार करू शकत होतो, लोक बोट दाखवत होते, पण आपल्याला कोणत्या गोष्टीची गॅरंटी नव्हती. तर मी त्यामुळे त्यांच्यासोबत होतो की जोपर्यंत प्रूव्ह नाही होत त्यांना फाशी लावण्याचा कुणाला अधिकार नाही आहे. आणि कपिल, आज क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे त्यावेळचे ऑफिशियल जयवंत लेले यांचं स्टेटमेंट आम्ही पाहिलं. ते म्हणाले की अझहरच्या बाबतीत अन्याय झाला. ते म्हणाले की अझहर याचा यात काही दोष नव्हता. ते म्हणाले की अझहरवर लाईफ बॅन लावणं चुकीचं होतं. मला हसू सुद्धा येतंय आणि राग सुद्धा येतोय की एका माणसाचं आयुष्य खराब व्हावं आणि आज तुम्ही एक शब्द बोलता आरामात की कदाचित त्याची एवढी चूक नव्हती. ते म्हणाले त्यांना शिक्षा जास्त मिळाली. ते म्हणाले ते फक्त फोनवर बोलले होते बुकीशी, तो काही अपराध नव्हता. ते म्हणाले अझहरने कुठले पैसे घेतले नाहीत. आज एवढ्या वर्षांनंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अझरुद्दीन विषयी बोलल्या जात आहेत. चला, आम्ही तर म्हणू की अझरुद्दीनने जितकी देशाची सेवा केली आहे, आज तो थोडा निवांत झोपू शकतो, थोडा शांतीने झोपू शकतो. कारण ह्याच गोष्टी असतात की जे एका प्लेयरला डिफरंट कॅरेक्टर बनवतात. पण ज्या लोकांनी आधी आरोप केले होते, शिक्षा दिली होती, आज ते दुसरं बोलतायत, त्यांच्याविषयी काय बोलाल? काय बोलणार? त्यांनी आरशात जाऊन स्वतःचा चेहरा पाहावा आणि बोलावं, काय चूक केली आहे आम्ही? अजून काय बोलू शकतो? आता तुम्ही अझरुद्दीनला काय सल्ला द्याल जेव्हा BCCI यांचा सन्मान करू इच्छिते? BCCIचे फॉर्मर ऑफिशियल म्हणतात की तुम्ही काही केलं नव्हतं, चुकीची शिक्षा देण्यात आली होती. बघा, एका क्रिकेटर होण्याच्या नात्याने खूप खुश आहे की असे काही आल्याने, असे काही बघायला किंवा ऐकायला मिळाले आहे. तुम्ही असेच म्हणू शकता की माफ करा त्यांना, अजून काय होऊ शकतं ज्यांनी आरोप केला आहे. जर ते म्हणत असतील की खूप मोठा दोष आहे तर त्यांना सोडून देण्यात यावं. एक मोठा प्लेअर हेच करू शकतो. कपिल, बरेचसे आरोप आहेत ह्या क्रिकेटर्स कडून जे असं म्हणतात की कपिलने आमची साथ दिली नाही. अझहरच्या बाजूने, अजयच्या बाजूने त्यांना वाटत होतं की कपिल पाजी त्यांच्या बाजूने उभे राहतील. अगदी सहज बोललात की आम्ही अझरुद्दीनची साथ दिली नाही किंवा अजय जडेजाची साथ दिली नाही. आणि मी विचार करतो, जर हिंदुस्थानमध्ये मी त्यांची साथ दिली नाही तर कुणीच साथ दिली नाही. आणि 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 जर ते दोघे असं म्हणत असतील तर मला आज स्वतःचीच खूप लाज वाटते आहे. नाही, मी हे तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की हे ना अजय जडेजाकडून आलंय ना अझहरकडून आलंय. त्या दोघांनी तर तुमचं खूप कौतुक केलंय. आजही आम्ही अझहरशी बोललोय. अझहर असं म्हणाले की कपिलने माझी नक्की साथ दिली आहे, पण इम्प्रेशन असं झालंय की ते त्यात अडकून राहिलेत आणि तुम्ही बाहेर निघालात. द ओनली थिंग इज की त्यांना स्वतःची लढाई स्वतः लढायची आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची लढाई लढायची आहे. जर झालं असेल तर तुम्हाला समोरे जावं लागेल. जर मला वाटतं की माझ्यावर कुणी आरोप करत असेल, मी एका क्षणापर्यंत इतरांकडून आशा ठेवू शकतो की माझ्याकडे यावं, माझ्याशी बोलावं, पण कधी स्वतः सुद्धा उभं राहून बोललं पाहिजे की हे आहे.
आणि जर तुम्ही बोलला नाहीत, गप्प बसलात आणि मी अझहरला नेहमी नेहमी हेच सांगत असतो, अजयला सुद्धा, जर तुम्ही चूक केली नसेल तर मग कुणाला भ्यायचं? देवाशी सुद्धा लढू शकता. जेव्हा चोरी केली नाही तर तुम्ही कोणाशीही लढू शकता. हे माझं मानणं आहे. ही माझी स्टाईल आहे. हा माझा विचार आहे आणि हेच मी बोलायचा प्रयत्न करत होतो. पण माझे विचार जर कुणाला आवडत नसतील, तर याचा अर्थ असा नाही की मी साथ सोडलीये किंवा त्यांना सल्ला दिला नाही. हेच म्हणायचं विचारांचा आहे. प्रॉब्लेम नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की जितक्या चांगल्या प्रकारे कपिल देव बोलू शकतात, जितक्या जोराने कपिल देव बोलू शकतात, अझर म्हणतात की मी बोलणारा माणूस नाहीये, मला बोलता येत नाही मुळीच. मला सुद्धा लोक असंच म्हणायचे की कपिल देवला बोलता येत नाही. परंतु जेव्हा तुमच्यावर एवढा मोठा आरोप लागतो, तर आवाज आतून निघत असतो. कसली गरज पडत नाही. ते शब्द, ते जे अल्फाज येतात, आतून येत असतात ते आणि ते खूप मोठ्याने निघतात. जर तुम्ही सच्चे आहात आणि मी मानतो की सगळे खेळाडू बोलू शकत नाहीत, परंतु आपण जर कोणाविषयी बोलायला लागलो, त्यांचा आवाज स्वतःचा असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना असं वाटतं की जसं हर्षल गिब्स आहेत, त्यांना पोलिसांनी बोलावलं, त्यांनी मान्य केलं की हो मी मुकेशशी बोलायचो. त्यांनी सगळ्याच्या सगळा आरोप हॅन्सी क्रोनीवर लावला. पण तिथे कुणाला अशा प्रकारची शिक्षा नाही झाली. ते आज सुद्धा खेळतायत. आय थिंक हे आपापल्या क्रिकेट बोर्डवर आहे. आपल्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं, की आय थिंक त्यांना रिझल्ट मिळण्यापूर्वीच मीडियाने त्यांना दोषी बनवलं. बाकी जे उरले होते, क्रिकेट बोर्डाने दोषी कपिल, बनवलं. तुम्हाला नाही वाटत का की आयसीसीचे लोक जास्त नाराज आहेत एशियन क्रिकेटर्सशी, इंडियन क्रिकेटर्सशी? कारण ज्या प्रकारचे चार्जेस शेन वॉर्नवर लागलेत, सेक्स स्कॅन्डलचा आरोप लागला, मॅच फिक्सिंगचा आरोप लागला, डोपिंगचा आरोप लागला, त्यांना तर कोणी काही बोललं नाही, त्यांना तर कोणी बाहेर काढलं नाही. आय थिंक हे सगळं आपल्या इथल्या क्रिकेट बोर्डावर आहे. आपलं कल्चर काहीतरी वेगळं बोलतं. ऑस्ट्रेलियन कल्चर काहीतरी वेगळं बोलतं. जर त्यांच्या कल्चरमध्ये त्या गोष्टी खूप सामान्य आहेत, तर त्यांच्या स्वतःच्या बोर्डाने पाहायचं आहे. आपले क्रिकेट बोर्ड किंवा आपल्या संस्था किंवा आपली जी सभ्यता आहे, ती आपल्याला या गोष्टींमध्ये ओपनली करायला नाही अलाऊ करत. तर त्यासाठी आय थिंक जर आपले क्रिकेट बोर्ड काही स्टेप जरी घेत असेल, तर आय थिंक इट्स नॉट समथिंग वी आर गोइंग अगेन्स्ट फक्त इंडियन क्रिकेट बोर्ड नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, शोएब अख्तरला आपण पाहिलं. ते तोंड लपवून, डोळ्यात अश्रू घेऊन बाहेर गेले होते हिंदुस्थानमधून. आय थिंक शोएब अख्तर खूप मोठे बॉलर आहेत. त्यांनी मोठे पाकिस्तानमध्ये आपले नाव कमावले, जगात नाव कमावले. परंतु जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात, ॲज अ क्रिकेटरच्या नात्याने आम्हाला खूप विचित्र किंवा लाज वाटते की असं नाही झालं पाहिजे. तुमचा विश्वास आहे का की जेव्हा शोएब अख्तर म्हणतात की मी निर्दोष आहे, मी कुठल्या प्रकारच्या डोपिंगमध्ये मी त्याच्यावर आरोप लावला नाहीये. मी त्याला क्लॅरिटी देत नाहीये. आय थिंक हे तर आय-सी-सी वाले किंवा त्यांच्या स्वतःच्या बोर्डाने करायचं आहे. मी तर या लायक सुद्धा नाहीये की त्याला शिक्षा देऊ शकू. पण जे मीडिया सांगते की हे झाले, ते झाले, आपण त्याला वाचतो, त्याच्या आधारावर आपण आपल्या विचारांना ठेवतो की असं झालं मीडिया असेल. तर असं सुद्धा सांगते जे एशियन क्रिकेटर्स आहेत त्यांच्या बाबतीत अन्याय होतो. इंजमामची ही तक्रार आहे की त्यांना जेवढी शिक्षा मिळाली तेवढी शिक्षा मिळायला नको होती. आय थिंक जेव्हा कोणालाही शिक्षा मिळते, त्याला वाटत नाही की त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. अ, पण चूक तर आहे आणि प्लेयर्सकडून जर चूक झाली आहे, त्याची शिक्षासुद्धा मिळते. कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की त्याची त्यावेळी एवढी चूक नाहीये. जेव्हा मला टेस्ट टीममधून काढलं होतं एका वेळी, तेव्हा मला सुद्धा असंच वाटत होतं की मी एवढी मोठी चूक केली नाहीये. परंतु वेळेनुसार तुम्ही शिकत असता. कदाचित चूक होती. कपिल, एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर तुम्हाला विचारूयात तुमच्या त्या ठिकाणविषयी ज्या तुम्ही इतरांच्या करत असता. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर कपिल देव यांच्यावर जनतेचा खटला सुरूच राहील. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या वतीने खटला चालवत आहोत क्रिकेटच्या दुनियेतील सुपरस्टार कपिल देव यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप कपिल देव यांच्यावर. आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येकावर टीका करतात. अनेक अशी नावं आहेत ज्यांच्यावर तुम्ही कायम टीका करत असता. सगळ्यात वरती त्या लिस्टमध्ये नाव आहे ग्रेग चॅपेल यांचं.
तुम्ही ग्रेग चॅपलला म्हणालात की तुम्ही जे टीममध्ये एक्सपेरिमेंट करतात त्याच्याशी मी सहमत नाहीये. जर ग्रेग चॅपल आपल्या देशाची काही भलाई करत असतील तर आपल्याला काही अडचण नाहीये. आपल्याला आनंद झाला पाहिजे की बाहेरून लोक येतात, आपल्या देशाची सेवा करत आहेत किंवा आपल्या देशाला काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत किंवा कुठला एक्सपेरिमेंट किंवा कोणी एवढं स्टबन व्हावं की स्वतःची चूक मान्यच करू नये. तर आपण जर नाही बोललो तर आपल्याला स्वतःशीच लाज वाटतं की आपण इतकं क्रिकेट खेळून सुद्धा जर स्पष्ट बोलू शकत नाही आपण. आणि तुम्ही जे बोललात सचिन तेंडुलकरने सुद्धा त्याच पद्धतीने टीका केली. ते म्हणाले की एक्सपेरिमेंट्स एवढे जास्त नको व्हायला हवेत. सचिनला सुद्धा असं वाटतं की सारखं सारखं त्यांची पोझिशन बदलल्याने त्यांना अडचणी येऊ शकतात. नाही, एक फार छोटीशी गोष्ट आहे की आपण हिंदुस्थानी कशा प्रकारे राहतो. आपल्याला आपली सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एक घर बनवतो, त्यात 100 पिढ्यांपर्यंत त्यातच राहतो. एक घर बनवतो, बाप, आजोबा, पणजोबा त्याच घरात राहतात. पण ऑस्ट्रेलियन, अमेरिकन असे राहत नाहीत. ते आपला डब्बा उचलतात, आज ह्या शहरात, दुसऱ्या दिवशी डब्बा उचलतात, आज दुसऱ्या शहरात. त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे. जर त्यांची लाईफस्टाईल तुम्ही आपल्या क्रिकेटच्या किंवा क्रिकेटर्सवर कराल तर खूप विचित्र वाटतं की एक्सपेरिमेंट आपल्या सभ्यतेला धरूनच तुम्ही केलं पाहिजे. कपिल, तुम्ही इनसिक्युरिटी कधीही तुम्हाला जास्त परफॉर्मन्स देऊ शकत नाही. जेव्हा मनुष्य सिक्युअर असतो, सॉलिड असतो, तर त्याची परफॉर्मन्स येते. मग आज राहुल द्रविड असावा, सगळ्यात सॉलिड प्लेअर आहे. उद्या जर त्याला बोललं की कदाचित उद्या तुम्ही टीमच्या बाहेर जाल, जर चांगलं खेळला नाहीत तर त्यांच्या खेळण्यात सुद्धा थोडा फरक पडत असतो. सो आपली सभ्यता, आपले विचार आणि आपल्या प्लेयरला कॉन्फिडन्सची गरज आहे, हलवण्याची गरज नाहीये. हलवाल तर अजून हलतील. बरेच हल्लेत, मोठमोठे खेळाडू हल्लेत. तर आपण चांगलं काम करत आहोत का? जर ग्रेग चॅपलने काही चांगलं केलं असेल तर त्यांचं सुद्धा कौतुक आहे की त्याने सगळ्या प्लेयर्सना एक समान केलं आहे. त्याच्या सोबतच हे सुद्धा आहे की खूप एक्सपेरिमेंट आहे. आय थिंक आपण एक्सपेरिमेंटचे सक्षम अजून बनलो नाहीये. आपलं क्रिकेट तिथे पोहोचलं नाहीये की इतके एक्सपेरिमेंट करा आणि आपल्या पण ते टीमला अजूनही हरवत म्हणतात की राहा. आम्ही एक्सपेरिमेंट करत राहू. आता जी मॅच झाली त्यांनी पुन्हा इरफान पठाणला ओपनिंगसाठी पाठवलं. मी तर ठरवूनच टाकलं आहे गेल्या 6 महिन्यांपासून इरफान पठाण नंबर 7 बॅट्समन नाहीये. तो तर 3 नंबरचा बॅट्समन आहे. जर तुम्ही 25 मॅचपैकी 15 किंवा 18 वेळा नंबर 3 जात असाल तर हे सरप्राईज नाहीये. हा एक्सपेरिमेंट नाहीये. दॅट इज एव्हरीडे स्टोरी. सो दॅट इज हिज 3 नंबर बॅट्समन वी आर. आपण बाहेर बसून हेच म्हणू शकतो, एकतर तो खूप स्टबन आहे किंवा की कदाचित त्यांचे विचार आपल्या विचारांपेक्षा वरती आहेत. आपण तेवढा विचार करू शकत कपिल, नाही. तुम्ही इतक्या स्पष्टपणे, निर्भीडपणे तुमचं म्हणणं मांडता न घाबरता एक इम्प्रेशन लोकांच्या डोक्यात आहे की ग्रेग चॅपल इंडियन टीमचे जे मोठमोठे स्टार्स आहेत, जे पॉवरफुल प्लेयर्स आहेत, त्यांना बाहेर काढू इच्छितात. त्यांनी सौरभ गांगुलींना बाहेर काढलं, त्यांना सचिन तेंडुलकरला बाहेर काढायचंय, त्यांना हरभजनला अद्दल घडवायची आहे, त्यांना वीरेंद्र सेहवागला बाहेर काढायचंय. आय थिंक अद्दल घडवायची नाहीये. एकत्र येऊन त्यांना खेळायला शिकवायचं आहे. आय थिंक कोणत्या शब्दांचा कोणत्या वेळी वापर करता दॅट्स थोडंसं त्यात अंतर आहे. तुम्ही त्यांना एकत्र करून, संघटित करून एकत्र खेळवू शकता का? ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कुणी त्यांना हलवून बाहेर काढणं ते त्याचं उत्तर नाहीच आहे की आपण ह्या प्लेयर्सशी कोणता बेस्ट परफॉर्मन्स घेऊ शकतो, तो घेतला पाहिजे. कधी कधी तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं की तुम्ही या प्लेयर्सना भडकवत आहात ग्रेग चॅपलच्या विरोधात. बघा, तुम्ही मीडियावाले आहात, तुमच्याकडे खूप ताकद आहे. आमच्या शब्दांना मोडून तोडून तुम्ही कसेही बोलू शकता. तुम्हाला तर आम्ही थांबवू शकत नाही. आम्ही जे बोललो, जो आम्ही विचार केला, आम्ही बोललो. आता त्याचे तुम्ही 3 अर्थ काढा किंवा 5 अर्थ काढा, नाही, ते मी फक्त तुमच्यावर एक आहे. अर्थ काढतोय. कपिल, राहुल द्रविडला जे तुम्ही बोललात, राहुल द्रविडसाठी तुम्ही हे बोललात की जर राहुल द्रविडला ग्रेग चॅपल डॉमिनेट करत असतील, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून काम करून घेत असतील, तर ही चूक राहुल द्रविडची अगदीच वीकनेस आहे. कॅप्टन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आत फील्डमध्ये कॅप्टन आहे सगळं काही. आज जर जिंकत असू तर कॅप्टनची वाहवा होते. जर टीम हारत असेल तर कॅप्टनला शिव्या मिळतात. आणि राहुल द्रविडपेक्षा इम्पॉर्टंट कोण असेल बरं? जर ते कुणामुळे दाबले जात असतील तर त्यांची वीकनेस आहे. कारण त्यांच्यावर संपूर्ण देश निर्भर आहे. आणि त्यांचा विचार असला पाहिजे की माझ्या टीमसाठी काय योग्य आहे. तुम्ही जर डिस्कशन करून कुठली बेटरमेंट टीममध्ये आणू शकत नसाल, सो यू आर अ वीक पर्सन.
तर तुम्ही राहुल द्रविडला सल्ला देत आहात की विद्रोह करायला ग्रेग विद्रोह चॅपलच्या नाही विरोधात? करायला सांगत. तुम्ही जेव्हा कुठल्या मुद्द्याची गोष्ट करता तो विद्रोह नाहीये. हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह दॅट. बट जर मी माझ्या बापावर म्हणत असेल की माझ्या डॅडने ही चूक केली आहे, हा विद्रोह नाहीये. टू गेट द बेस्ट आउट ऑफ दॅट. जर मी आपल्या कोचशी बोलत असेल की कोच तुम्ही चुकीचंच बोलत आहात, माझा टीचर चुकीचं बोलत आहे, पण जेव्हा तुम्ही डिस्कशन करता तेव्हा रिझल्ट चांगला येतो. डिस्कशन करणे हा काही विद्रोह करणे नाही आहे. पण जेव्हा विद्रोह तर तुम्ही तेव्हा असतो की एक तर आपण माझा ऐका किंवा तुमचा ऐका. नाही, मिळून मिसळून तुम्ही काम करा अँड बेटरमेंट फॉर द कंट्री. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कंट्रीच्या हिताने बोलत आहात का, की तुम्ही आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला बघून कंट्रीची वाट लागली तरी मला चिंता नाही, मी जे म्हणतो तेच बरोबर आहे, असं नाही आहे. तुमच्या योग्य विचार करण्यापेक्षा कंट्रीसाठी योग्य निर्णय जास्त महत्वाचा आहे. दॅट्स कॉल्ड टीम स्पिरिट. दॅट्स कॉल्ड की दॅट्स द वे वन शुड प्ले. ह्याचा अर्थ तुम्ही राहुल द्रविडला सुद्धा वीक कॅप्टन असा आरोप तुमचा आहे का? हेच तुमचं मत आहे का? जिथे त्यांनी स्टँड घेतला पाहिजे तिथे घेणार नाहीत ते. आणि आपल्याला एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त वेळ लक्षात येईल की गोष्ट, तेव्हा आपल्याला वाटतं की हा वीक कॅप्टन आहे, हा स्ट्रॉंग नाहीये. तुम्ही जर प्रत्येक वेळी बोलाल की मला बोलायचं नाहीये, कुणी दुसऱ्यांनीच बोलावं. कॅप्टनचं कामच हे आहे बोलणं आणि सांगणं की हे का झालंय. जर चूक झाली असेल तर मान्य करायला काय अडचण आहे. जर नाही चूक झाली, आम्ही विचार केला, टीमने हा डिसिजन घेतला अँड वी स्टक बाय दॅट. आपली चूक आहे, आपण मान्य करायला तयार आहोत. परंतु तुम्ही बोलणारच नाही, सांगणारच नाही काय झालं आहे ते, तर लोकांना वाटतं की का नाही सांगत आहेत. थोडी विकनेस त्यांची दिसायला सुरू होत असते. जेव्हा मॅच हारते इंडियन टीम तेव्हा तुमचा हल्ला कोचवर असतो, ग्रेग चॅपलवर असतो. जर तुम्ही मीडिया विदिन 1 महिन्याच्या आत एक मॅच जिंकली आणि ग्रेग चॅपलला तुम्ही स्वर्गात नेऊन बसवाल का मग, आणि प्लेयरला विचारणार नाहीत, तर त्याच वेळी जेव्हा भारत हरतो, तर जेव्हा हारतो तेव्हा तुम्ही प्लेयरला म्हणता की तुम्ही हरलात. हे कसं होऊ शकतं? एकतर इज्जत आणि मान दोन्ही एकाच रस्त्याने द्या आणि शिव्या द्याल तर एकाच रस्त्याने द्या. जिंकलो तर ग्रेग चॅपलने केलं आहे, हारलो तर प्लेयर्सची चूक आहे. असं कसं होऊ शकतं? कदाचित भीती या गोष्टीची आहे की प्लेयर्सच्या मनात इम्प्रेशन हे आहे की सौरभ गांगुली यासाठी बाहेर झालेत कारण त्यांचं कोच ग्रेग चॅपलशी पटलं नाही. त्यासाठी ग्रेग चॅपलला का, जे 5 नॅशनल सिलेक्टर आहेत त्यांचा काही दोष नाही. एका ग्रेग चॅपलला तुम्ही बोलताय, हे ग्रेग चॅपलने नाही म्हटलं आहे की त्यांनी बाहेर व्हावं. त्याने आपला सल्ला दिला असेल की आय डोंट थिंक सो ही डिझर्व इन दिस टीम. परंतु 5 सिलेक्टर्स जे इंडियाचे आहेत, जे हिंदुस्थानसाठी खेळलेत, हे त्यांच्या विचारात आहे की आय थिंक याचा टाइम झाला आहे. त्यांनी नक्कीच विचारलं असेल कॅप्टनला, नक्कीच विचारलं असेल त्यांनी मॅनेजरला हे सुद्धा. बघा, मी तुम्हाला सांगतो, एक मोठं इम्प्रेशन लोकांमध्ये हे आहे की राहुल द्रविड यामुळे कॅप्टन बनलेत कारण ते ग्रेग चॅपलचे डिसायबल बनलेत, त्यांना गुरु मानले आणि ते शिष्य बनलेत. आणि सौरभ गांगुली यामुळे बाहेर पडलेत कारण त्यांनी त्यांना गुरु नाही मग आज मानले. तुम्ही 5 सिलेक्टर्स का ठेवलेत, त्यांना काढूनच टाका. मग ते कशाला बसले आहेत? 5 सिलेक्टर्स त्यांचं हे काम आहे. त्यांचं काम आहे कॅप्टनला पिक करणं, त्यांचं काम आहे पूर्ण टीमला पिक करणं, आणि तुम्ही क्रेडिट देता की ग्रेग चॅपल टीम बनवतो. हे कसं मान्य करू मी? मी क्रिकेट खेळलोय, 5-15 वर्ष हिंदुस्थानसाठी खेळलो आहे. सिलेक्टर्स पिक द टीम, हे त्यांच्या हातात आहे. त्यानंतर दे पिक द 11 ऑल्सो. बट जर सिलेक्टर्स वीक असतील तर कॅप्टन स्ट्रॉंग होतो किंवा मॅनेजर स्ट्रॉंग होतो. तर तुम्ही दुसऱ्या बाजूने बोलता की आपले जे नॅशनल सिलेक्टर्स आहेत ते खूप वीक आहेत. त्यांनी सुद्धा विचार करूनच सौरभला काढला असेल. मग मी ग्रेग चॅपलला का दोष देऊ बरं? जर कौतुक करायचं असेल तर मी आपल्या सिलेक्टर्सचं करेन. जर चूक करेन तर आपल्या सिलेक्टर्सला मी बोलेनच, त्यांनी विचार केला की टाइम आला जर आहे. तुम्ही सिलेक्टर असतात तर मी नाहीये. जर मी नाही काय तुम्ही राहुल द्रविडला कॅप्टन बनवलं असतं का? मी नाहीये. ज्या गोष्टीवर मी नाहीये त्यावर मी बोलू शकत नाही. जर मी प्राईम मिनिस्टर असतो तर काय केलं असतं? जर नाहीये तर काय फायदा त्यावर बोलण्याचा? तुम्ही प्राईम मिनिस्टर असता तर ग्रेग चॅपलला बाहेर पाठवलं असतं. मी नाहीये. जर मी बोर्ड प्रेसिडेंट असतो तर काय केलं असतं? असतो तर मी सांगितलं असतं. प्राईम मिनिस्टर असतो तर मी बोललो असतो. जर मी नाहीये तर अशा प्रकारे विचारांच्या जगात राहण्याचा शौक नाहीये मला. आता एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर कपिल देव यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग.
आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या वतीने प्रश्न विचारत आहोत, आरोप करत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत क्रिकेट स्टार कपिल देव यांच्याकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप कपिल देव यांच्यावर. आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करतात. कपिल, सचिन तेंडुलकरचं मी उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही सचिनला जखम झाली होती, ते बाहेर गेले होते फील्डच्या, तर तुम्ही म्हणाला होतात, पुरे झालं आता सचिन, आता जरा रिटायर हो तू. असं नाही बोललो मी. आय थिंक तेच हे आहे की माणूस काय बोलतो आणि समोरचा काय विचार करतो, काय लिहितो आणि तुम्ही काय विचार करता. हे बघा, माझ्याकडे मग- तुमचं हे 21 जून 2005ला चंदीगडमध्ये दिलेले निवेदन आहे. ह्यात लिहिलंय की कपिलने रोटरी क्लबच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सचिन आता 32 वर्षांचा झाला आहे, त्याचा बेस्ट फॉर्म संपला आहे. अगदी बरोबर की ते 18 वर्षाचे नाही आहेत, ते आज 33 वर्षांचे झाले आहेत आणि 18 वर्षांच्या मुलामध्ये आणि 33 वर्षांच्या मुलामध्ये खूप फरक असतो. द बेस्ट इज गॉन. जितकी त्याने देशासाठी सेवा केली आहे ती आपल्या कुठल्याही क्रिकेटरने केली नाहीये. बट सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. ज्या दिवशी हा जाईल आम्हाला फार आदराने याला पाठवायचं आहे, हे मी म्हणालो होतो. ज्या दिवशी हे रिटायरमेंट घेतील आपण सुद्धा मोठ्या इज्जतीने आणि मानाने यांना पाठवू. पण लिहिणारा लिहितो की कपिल देव म्हणाले रिटायरमेंट करा. मी कोण आहे? मला तर असं वाटतं की ज्या दिवशी हा जाईल अशा प्लेअरला आपण मानाने पाठवलं पाहिजे. कपिल, ज्या परंतु- दिवशी सौरव गांगुलीला सोडायचं असेल आपण त्याच्या चांगल्या परफॉर्मन्सची आठवण काढली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की ह्याने हिंदुस्थानची खूप सेवा केली आहे. पण सचिनच्या बाबतीत तुम्ही ज्यावेळी बोललात त्यानंतर सचिन जेव्हा आले आणि सचिनची बॅट चालली, ती अशी चालली की तुम्ही काही बोलूच शकला नाही. मला बोलायची काय गरज आहे? सचिन विल नेव्हर बी 20 अगेन. आज तुमच्या समोर बोलतोय अँड ही कॅन नॉट प्ले द वे ही यूज टू पण प्ले. आता ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत, लोक म्हणतात 18 प्रमाणे नाही 17 वर्षाप्रमाणे बॅटिंग गुड लक. करतायत. माझं स्वतःचं अनुमान आहे की ती जी बॅटिंग आपल्याला शारजामध्ये दाखवली होती किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दाखवली होती अर्ली हिज लाईफ, आपण तशी बॅटिंग पुन्हा नाही पाहिली. ही इज व्हेरी मॅच्युअर्ड बट ही इज नॉट द सचिन वी यूज टू एक्सपेक्ट. आपण अजूनही मानतो की त्याच्या इतकं टॅलेंटेड प्लेअर अजून नाही आला. बट प्रत्येक प्लेअरचा एक दिवस यायचा आहे आणि त्याने जायचं आहे. जर आपण म्हणालो की सचिन 50 वर्षांपर्यंत असं खेळू शकतो, नाही. त्याने स्वतःला मॅच्युअर करूनच विचारपूर्वक अजून चांगलं खेळू शकतो. बट तसं क्रिकेट पुन्हा खेळणं मला नाही वाटत असं पॉसिबल. पण आता ज्या प्रकारे सचिन खेळतायत, ज्या प्रकारे गेल्या 3-4 इनिंग्स त्यांनी खेळल्या आहेत, ज्या प्रकारे सेंचुरीज त्यांनी बनवल्या आहेत, त्याला बघून तुम्हाला नाही वाटत का की सचिन एका नवीन अवतारात आले आहेत परत मैदानात? हे बघा, तुम्ही एक 100वर किंवा एका 50वर बोलू शकता. मी गेल्या 2 वर्षांवर बोलतो आहे की बघा 2 वर्षात जसा वीरेंद्र सेहवाग सुरुवातीला आला, तो खेळला, त्यानंतर त्याचा लीन पिरियड आला. हे नाही की सचिनची ॲबिलिटी कमी आहे किंवा टॅलेंट कमी आहे. बट ही इज नॉट यंग मॅन एनीमोर. ही इज नॉट द बेस्ट व्हॉट ही वॉज. की सचिन तेंडुलकर सारखा प्लेयर सिंगल हँडेडली जो मॅच जिंकवत होता, ही बिकम अ मॅच्युअर्ड बॅक सीट प्लेअर. लेट यंगस्टर विन द मॅचेस. बट ते सगळ्यांसोबत होणार आहे. हा आज राहुल वॉल बनलेला आहे. 2 वर्षांनंतर यांची सुद्धा वेळ येणार आहे की अदर यंगस्टर विल टेक ओव्हर. ही काही चुकीची गोष्ट नाहीये किंवा आपल्या विचारात फरक नाहीये. एक ना एक दिवस आम्ही रिटायर झालो. गावस्कर साहेब रिटायर झाले. डॉन ब्रॅडमन रिटायर झाला. सगळ्यांना व्हायचं आहे आणि तुम्ही तर- सगळ्यांनी आपापल्या वेळी चांगली चांगली परफॉर्मन्स दिली आहे. यू कांट एक्सपेक्ट की सचिन सारख्या प्लेअरने ज्याने 40 शतके गेलीत, मग आपण अशी अपेक्षा ठेवणार का ह्याने 100 वर्षापर्यंत खेळावं? असं नाही होऊ शकत. हे फक्त आपण आपल्या स्वप्नात विचार करू शकतो. ते अजून 2 वर्ष खेळले तर आपल्याला खूप आनंद होईल. परंतु जितकं त्यांनी देशासाठी केलं आहे त्याने आपण खूप संतुष्ट आहोत की त्यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक चांगलं खेळलं आहे. तुम्ही प्रत्येकाला रिटायरमेंटचा सल्ला देतात. सौरभ गांगुलीला सुद्धा तुम्ही म्हणाला होतात रिटायर हो असं. भाऊ, नको रिटायर होऊ द्या. तुम्ही जर प्रश्न विचारत असाल, उत्तर नाही दिलं तर तुम्ही आमच्याकडे येऊन विचारता. आजकाल काही बोलत नाहीत. भाऊ, जर तुम्ही प्रश्न विचारलेत, एकतर मी उत्तर देईन किंवा शांतच बसेन.
शांत तर बसायचं नाहीये. पण तुम्हीच तर म्हणालात ना की सौरभ गांगुली तिरस्काराचं जीवन जगतायत, त्यांनी आता त्यातून बाहेर असं निघालं नाहीये, पाहिजे. असं वर्ड मी वापरत नाही कधी, तिरस्कार वगैरे. आय थिंक तुम्ही मोडतोड करून शब्द टाकू इच्छिता की मला नाही वाटत की एवढा मोठा प्लेअर, सौरव गांगुली सारखा प्लेअर मिन्नत करून क्रिकेट खेळावा. जितकी त्यांनी सेवा केली आहे ते अभिमानाने बाहेर जावे आणि आपले हिरो बनून राहावे. सचिन सुद्धा, राहुल सुद्धा, धोनी सुद्धा, हरभजन सुद्धा, अनिल कुंबळे सुद्धा जेव्हा हे जातील तेव्हा अभिमानाने जावेत. कारण यांनी आपल्याला इतका आनंद दिला आहे, यांनी इतका परफॉर्मन्स कंट्रीसाठी दिला आहे, तर त्याचे आपल्या विचारांमध्ये थोडे वेगळे आहे, म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. एक तर तुम्ही विचारू नका, विचारलं तर मी घुमून फिरून बोलू शकत नाही, चांगलं नाही वाटत. सौरव, मला वाटलं 2 वर्षांपूर्वी जेव्हा त्याला त्यावेळी काढलं होतं की सौरव आता तू घेतली पाहिजे की तुझी खूप बेइज्जती झाली आहे आणि कुठल्या क्रिकेटरची बेइज्जती व्हावी तर आपल्याला चांगलं नाही वाटत. हा जर कपिल आरोप पाजी- असेल तर मी घेतो. मला वाटतं की या प्रश्नावर कमीत कमी जनता तुमच्या बाजूने आहे. आपण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आप की अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप क्रिकेट स्टार कपिल देव यांच्यावर. आपकी अदालतमध्ये कपिल देव यांच्यावर आरोप आहे की हे फक्त पैसे कमावण्यात व्यस्त आहेत. कपिल, आजकाल जेव्हा क्रिकेटर्सवर आरोप लागतो, मग तो सेहवाग असो, मग तो धोनी असो, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करतात, क्रिकेटवर कमी कॉन्सन्ट्रेट करतात. तर लोक म्हणतात हे सगळं कपिलने शिकवलंय. चांगलं आहे, कमीत कमी यांचं आयुष्य तरी चांगलं होईल. रिटायरमेंट झाल्यानंतर यांचं आयुष्य चांगलं होईल. खूप सारे असे क्रिकेटर्स पाहिलेत मी जे आमच्यापेक्षा 1 जनरेशन आधी किंवा 2 जनरेशन आधी होते. त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत आणि जर मी ह्यांना शिकवू शकेन, आय थिंक हे 100 गुणिले माझ्यापेक्षा इंटेलिजंट आहेत. परंतु तुम्ही मला हे म्हणत असाल की मी यांना शिकवतो तर मला खूप आनंद होतो. तुम्ही तरी असा विचार करता की मी असं करतो. एका प्लेअरने तर मला सांगितलं की कपिल देव जेव्हा सकाळी घरातून निघतात तर असा विचार करून निघतात की जेव्हा संध्याकाळी परत येईन तेव्हा 5 लाख रुपये खिशात असले पाहिजे. असा कुठला माणूस इथे बसलेला आहे तुमच्यासोबत सुद्धा, जज साहेबांबरोबरही, जेव्हा तुम्ही घरातून निघता तुम्हाला वाटतं की आज 5 लाख मी हारून येऊ किंवा घालवून येऊ मी? कुणी नाही विचार करत. सगळे घरातून बाहेर यासाठी निघतात की आज मी काम करावं, अजून पैसे कमवावे, चांगलं आयुष्य जगावं. जर तसं नसेल मग आपण कामच कशाला करतोय? दुःख फक्त तेव्हा होतं जेव्हा सेहवाग किंवा धोनीसारख्या लोकांविषयी हे बोललं जातं की त्यांचं जास्त लक्ष पैसे कमवण्यावर आहे क्रिकेट खेळण्यापेक्षा जास्त, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स खराब होतो. मुळीच नाही. मला तर वाटतं यांना करोडो रुपये अजून द्या. कारण आज पहिल्यांदा आपल्याला आनंद होतोय की आपले क्रिकेटर्स पैसे कमवतायत. आनंद होतो. आणि जे लोक यांच्याकडे बोर्ड दाखवत असतात त्यांना विचारा, कदाचित त्यांचा छोटा भाऊ खेळत असता तेव्हा हे असंच बोलले असते का जेव्हा सेहवाग किंवा सचिन किंवा कुणावर बोलत असतील? जर यांचा मुलगा क्रिकेट खेळत असता तेव्हा यांनी असा विचार केला असता की नाही, फ्री खेळ, बिना पैशाचा खेळ नाही, मग तर अजून मागितले असते. जेव्हा स्वतःवर गोष्ट येते तेव्हा काही नाही, जेव्हा आपल्यावर नसते तेव्हा बोट सहजपणे दाखवतात. जर ते ॲडव्हर्टाइजमेंट करत असतील, त्यांचं आयुष्य 10 वर्षांचं आहे, 12 वर्षांचं आहे, 15 वर्षांचं आहे, ना कधी ते नोकरी करतात, ना त्यांच्याकडे दुसरा कुठला जॉब असतो, फक्त क्रिकेट खेळतात आणि ॲडव्हर्टाइजमेंट करतात. जर आजपासून 20 वर्षांपूर्वीच्या क्रिकेटरकडे पाहिलं, एकतर ते रेल्वेमध्ये करायचं किंवा बँकमध्ये काम करायचे किंवा दुसऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचे, तेव्हा ते सुद्धा पैसे कमवायचे आणि आज यांच्याकडे जॉब नाही आहेत. 15 वर्षात यांना 75 वर्षांचं आयुष्य काढायचं आहे. तर जर हे कमवत असतील तर आपल्याला कसलं दुःख आहे? जर आपल्या हिरोकडे पैसेच नसतील तर आपल्याला दुःख होईल. आपल्याला तर आनंद आहे, त्यांना अजून मिळाले पाहिजे. त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांच्या पैशांवर दोन्ही एकत्रित लढाई नाही झाली पाहिजे. ते आपलं नशीब घेऊन आले आहेत. जर ते जास्त झाले तर त्यांचे नशीब. जर कुणाला त्रास आहे तर ॲडव्हर्टाइजमेंटवाल्यांना जाऊन सांगा की नका देऊ त्यांना. आपल्याला काय अडचण आहे? जर त्यांच्याकडे जर 4 पैसे आले तर कधी चहा पाजतील आपल्याला ते.
चला तर जनतेला विचारूया ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. हो, तुम्ही इथे. आताच्या आपल्या टीमकडे पाहिलं ना, जेव्हा अटीतटीची कुठली मॅच असते ना, तर आपली टीम अनेक वेळा हरते. खूप दुःख होतं. आपण तर स्पोर्ट्स माइंडेड अजून बनलोच नाहीयेत. आपण तर स्पोर्ट्स कल्चरमध्ये सुद्धा अजून घुसलो नाही. आपण तर बाय द वे क्रिकेट खेळतो, स्पोर्ट्स खेळतो आणि त्या स्पोर्ट्सला आपण इतके जास्त विचार करतो की आपल्यासाठी तो आदर आणि मान पण आणेल. आपल्या 7 पिढ्यांमध्ये कधी कुणी असं खेळलं नाहीये. एक एकटा दुकटा प्लेयर येतो आणि त्याच्यावर आपण इतक्या साऱ्या अपेक्षा ठेवतो. तर फार अवघड आहे हे, की चितपट होतो किंवा हरतो की कपिल, तुम्हाला यासाठी विचारतात कारण तुम्ही जेव्हा लढायचे तेव्हा किलर इन्स्टिंक्ट दिसायचा, म्हणजेच समोरच्याला हरवायचंच आहे. आता ते 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 स्पिरिट संपलंय. आता आपण तुमचंच बघूयात. आम्ही सगळे म्हणू शकतो की रजत शर्मांसारखे सगळे इंटरव्ह्यू का घेऊ शकत नाहीत? भाऊ, त्यात तो जोश नाहीये. तर प्रत्येक माणूस आपापली क्षमता घेऊन येत असतो. हा बदल गेल्या 5 वर्षात आला आहे की आई-बाप घेऊन येतात मुलाला खेळू द्या म्हणून. आपल्या वेळी असं होतं की आई-बाप म्हणायचे, "अरे गुपचूप बस आणि अभ्यास कर तू. खेळायला गेला तर मार खाशील." तेव्हा चोरून चोरून खेळायचो आपण. आणि दुसऱ्या देशात जे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बाकी इंग्लंडमध्ये त्यांचे आई-बाप त्यांच्यासोबत खेळायला जातात सॅटर्डे संडे. आपण कुठे जातो? कपिल, पण आज दिवस असे आले आहेत की आई वडिलांना असं वाटतं की आपल्या घरात कपिल देव जन्माला यावा. मला काही भाषण द्यायचं नाहीये, मला काही नाही बोलायचंय. मला असं वाटतं की ज्या दिवशी तुम्ही सगळे सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असते, जर तुम्ही खेळले नाहीत तर खूप कमी सचिन जन्माला येतील. फार कमी राहुल द्रविड येतील. परंतु ज्या दिवशी तुम्ही सगळे विचार कराल की आपल्याला खेळायचं आहे, आपण प्रत्येक दिवशी एक सचिन जन्माला घालू. प्रत्येक दिवशी एक कपिल जन्माला घालू. नाहीतर बाय द वे कुणी ना कुणी येईलच. परंतु डॉक्टर, इंजिनियर्स आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त जन्माला घालतील, कारण तेच आपल्या आईबापाला हवं आहे. हे सत्य आहे, ह्याला तुम्ही लपवू नाही शकत. पण आई वडिलांना वाटतं सरळ सचिन तेंडुलकर बनावा, राहुल द्रविड बनावा. त्यासाठी मोठं बलिदान द्यावं लागतं. आशा करूयात की कपिल, तुमच्या बोलण्यातून लोक शिकतील आणि अनेक सचिन तेंडुलकर, अनेक कपिल देव आपल्या देशात जन्माला येतील. आपल्याला एका ब्रेकसाठी थांबायचं आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज TSR सुब्रमण्यम यांचा निर्णय कपिल देव यांच्यावर जनतेच्या खटल्याचा. आपकी अदालतमध्ये आपण कपिल देव यांच्यावर आरोप लावले जनतेच्या वतीने आणि मानावं लागेल कपिल देव यांनी निडरतेने स्पष्टपणे उत्तरं दिलीत प्रत्येक आरोपाची. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज TSR सुब्रमण्यम यांच्या निर्णयाची. कपिल एक सामान्य माणूस नाहीयेत. ते प्लेयर ऑफ द सेंचुरी राहिलेले आहेत. त्यांच्याकडे पुष्कळ माहिती आहे. तर मग त्यांना आपलं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. जजचं एकच ऑब्झर्वेशन आहे की एवढे चांगली उत्तरं त्यांनी त्यांच्यावरील आरोपांना दिली आहेत. कपिल पॉलिटिशियन बनण्यासाठी अगदीच योग्य आहेत. कपिल देव नेहमीच जनतेचे आवडते प्लेयर राहिलेले आहेत, जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानात होते तेव्हा सुद्धा आणि जेव्हा क्रिकेटच्या मैदानात नाहीत तेव्हा सुद्धा. अपेक्षा करूया जनता त्यांच्यावर एवढंच प्रेम करत राहील. कपिल देवच्या बोलण्यात किती सत्यता आहे याचा शेवटचा निर्णय आम्ही तुमच्यावर म्हणजे जनतेवर सोडतोय. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.